धन्यवाद. मी डॉक्टर चेतक पंचेभाई, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तर मला 10 मिनिटं मिळाले आहेत, फक्त वेळेचं कन्स्टंट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये जे महत्त्वाचे डेअरीमध्ये येणारे जे डिसीजेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. तर सर्वात पहिलं जे अख्ख्या जगातलं सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आहे डेअरी इंडस्ट्रीमध्ये, तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मस्टायटिस नावाचा आजार. याला आपण मराठीमध्ये स्तनदाह किंवा दगडी रोग सुद्धा म्हणतो. आता हा आजार एवढ्या विविध पद्धतीच्या ऑर्गॅनिझम्स म्हणा किंवा कॉझेटिव्ह एजंट्समुळे होतो. बॅक्टेरियामुळे होतो, म्हणजे जीवाणूमुळे होतो, विषाणूमुळे होतो, बुरशीमुळे होतो, मायकोप्लाझ्मामुळे होतो, ॲस्परजिलसमुळे होतो. खूप साऱ्या प्रकारचे जे कॉझेटिव्ह एजंट्स आहेत त्याचे जे बिमारी कॉज करतात ते खूप जास्त प्रमाणात आहेत. याच्या विरुद्ध कुठलीही लस अजूनपर्यंत जगात कुठेही तयार झालेली नाही आहे. कारण की याची व्हेरायटी एवढी आहे, एवढे सारे बॅक्टेरिया जीवाणू याचे कारणीभूत आहेत की अजूनपर्यंत त्याच्यावर काम झालेलं, म्हणजे काम करणं सुरू आहे, पण कुठल्याही प्रकारची वॅक्सिन तयार झालेली नाही. डेअरीमध्ये आपण जर विचार केला तर 2 प्रकारचे आजार आपण महत्वाचे मानू, संसर्गजन्य आजार व असंसर्गजन्य आजार. हा जो आजार आहे हा असंसर्गजन्य आजार आहे. मस्टायटिस या आजाराला तसं मॅनेजमेंटल फॉल्टमुळे होणारा आजार सुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्या क्षेत्रावर, प्रक्षेत्रावर किंवा आपल्या शेडमध्ये आपण जिथं आपले जनावरं ठेवतो तिथे जर व्यवस्थित स्वच्छता नाही आहे तर अशा प्रकारचे आजार फार लवकर होतात. आपण आपल्या सुविधेसाठी कॉन्क्रीट फ्लोरिंग केलेलं आहे आपल्या शेडमध्ये. शेण, युरिन, लघवी हे सगळं लवकर स्वच्छ व्हावं याच्यासाठी म्हणून आपण आपले कॉन्क्रीट फ्लोरिंग केले आहे. पण या कॉन्क्रीट फ्लोरिंगमुळे जे नुकसान आहे ते म्हणजे सगळ्यात जास्त जे प्रमाण पाहिल्या जात आहे ते मस्टायटिसचं प्रमाण आहे. बॅक्टेरिया जे असतात ते वरच्यावर राहून पूर्णपणे स्वच्छ न झाल्यामुळे हे बॅक्टेरिया जे गाय जेव्हा दूध देते, आपण जेव्हा गायीकडून दूध घेतो, दुधाची जे परंपरागत जी आपली पद्धत आहे ती म्हणजे हँड मिल्किंग, म्हणजे फुल मिल्किंग आणि नकलिंग ह्या ज्या मेथड्स आहेत यानुसार आपण म्हणजे जसे रामायण महाभारत काळापासून आपण अशाच प्रकारचे घरची बाई जी असते ती दूध काढते. पण ही पद्धत जी आहे आता जी मशीन मिल्किंग आलेली आहे, जर आपण वासराला जर दुधाला लावला तर वासरू 2 मिनिटात ते 4 मिनिटात 2 ते 4 मिनिटात अख्खा पूर्ण कास खाली करू शकतो, एवढी त्याची कॅपॅसिटी असते. म्हणून आपण त्याला जास्त वेळ लावू देत नाही. त्याचप्रमाणे मशीन मिल्किंग मध्ये जसं वासराच्या तोंडामध्ये सक्शन तयार होतो त्याप्रमाणे मशीन मिल्किंग मध्ये सुद्धा सक्शन तयार होतो. ते जे कप्स आहेत त्याच्यामध्ये सक्शन होतो. तर अशा प्रकारची ही नॅचरल पद्धतीसारखी पद्धत जी आहे ती मशीन मिल्किंग मध्ये आहे. तर मी असं म्हणेन की जसं रोजच्या रोज इंडस्ट्रियलायझेशन होत चाललं आहे, जसे जसे नवीन नवीन ज्या वस्तू येत आहेत डेअरी इंडस्ट्रीमध्ये त्याप्रमाणे आपण सुद्धा या गोष्टींचा वापर करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवायला पाहिजे. जसं मगाशी लांडगे साहेबांनी सांगितलं आहे की सोमॅटिक सेल काउंट्सवर आजकाल दुधाची क्वालिटी ते पहिल्यापासूनच आपण जे सोमॅटिक सेल काउंट्स जे आहेत ते पहिल्यापासूनच आहे. जे दुधाची जी क्वालिटी खराब होते, तुम्ही जर पिक्चरमध्ये पाहत असाल की जे नॉर्मल दूध आहे ते उजव्या साईडला ग्लासामध्ये ठेवलेलं आहे आणि डाव्या साईडचं जे आहे ते मस्टायटिस झालेल्या म्हशीचं म्हणा किंवा गाईचं दूध आहे. याच्यामधलं प्रोटीनियस पार्ट जे आहे, सॉलिड नॉट फॅट्स आणि सॉलिड्स, हे सगळं फॅट जे आहे प्रोटीनियस पार्ट, केसिन जे प्रोटीन असतं दुधामधलं, हे सगळं त्याचं क्वालिटी खराब झाल्यामुळे जे बॅक्टेरिया ग्रो झाले आणि बॅक्टेरियांनी ती टॉक्सिन्स त्याच्यात लिबरेट झाली, जे त्याच्यात विष तयार झालं, त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी ही खराब झाली. आपण डेअरीवर जातो, डेअरीवरचे जे लोक असतात, जे माणसं असतात, जे ट्रेंड माणसं असतात, नुसतं हातामध्ये दूध घेऊन 2 सेकंदामध्ये दुधाची क्वालिटी ओळखतात आणि हे दूध रिजेक्टेड असं सांगतात आपल्याला. हा जो आजार आहे हा पूर्णतः मॅनेजमेंटल फॉल्टमुळेही नाही म्हणू शकत आपण. काही ज्या ब्रीड स्पेसिफिक आहेत, काही ब्रीड्समध्ये हा आजार जास्त पाहायला मिळतो, ज्यांची कास लांब आहे, जे लवकर जमिनीला टच होऊ शकते. अशा याच्यात आपण जर व्यवस्थितरित्या हात धुतले नाही, समजा आपल्या इथे एखादी मस्टायटिसची केस आहे आणि त्या केसला त्या ॲनिमलला पहिले धुवलं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या ॲनिमलला, तर त्याच्यामध्ये मिल्करचे जे हँड्स आहेत, म्हणजे जो दूध धुवतो त्याच्या हाताने सुद्धा हा प्रसार होऊ शकतो. याच्या विरुद्ध कुठलीही वॅक्सिन तयार झालेली नाही आहे. आपल्याला पूर्णतः काळजीपूर्वक ह्या आजाराचं निराकरण किंवा याला येऊच नाही आपल्या फार्मवर, असं आपल्याला मॅनेजमेंट करायचं असते. तर याबद्दल मी तुम्हाला हेच सांगेन की फार्मची जी हायजीन आहे ती जर व्यवस्थित मेंटेन केली, क्लोरहेक्झिडिन सोल्युशन मध्ये व्यवस्थित टिप केले, टी टिप्स आजकाल अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते सुद्धा व्यवस्थित जर प्रमाणात आपण
जर यूज केले, हँड वॉशिंग केली आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन केल्या तर असे आजार आपल्या प्रक्षेत्रावर येतच नाही. मस्टायटिस मध्ये ज्या फील्ड टेस्ट आहेत त्या कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट म्हणून आहे, ते आपण इझिली करू शकतो. कुठलाही एखादा भांडा जरी आहे त्याच्यात सुद्धा आपण दुधाची क्वालिटी पाहू शकतो. दुधामध्ये म्हणजे दूध कासेमध्ये जे बॅक्टेरिया ग्रो होतात ते दुधाची क्वालिटी खराब करून ते दूध आपण इझिली आपल्या नेकेड आईजनी आपण त्याला चेक करू शकतो. तर अशा प्रकारचे आणि फील्ड केसेस मध्ये सीएमटी रिएजंट नावाचा रिएजंट अवेलेबल आहे. तो रिएजंट आपण दुधामध्ये टाकून 50-50% प्रमाणामध्ये आपण चेक करू शकतो. समजा तो दह्यासारखा किंवा चिकट असं दूध तयार झाला ते रिएजंट टाकल्यानंतर, तर समजून जायचं की आपल्या फार्मवर मस्टायटिस नावाचा आजार जनावराला झालेला आहे आणि सब क्लिनिकल इन्फेक्शन आहे. आपण तुरंत प्रतिजैविका आणि डॉक्टरला तेव्हाच्या तेव्हा बोलवून आपण त्या जनावराची जर वेळीच उपाय केली तर हा आजार आपला जनावरातला कम्प्लिटली बरा होऊ शकतो. यानंतरचा जो महत्वाचा जो आजार आहे हे असंसर्गजन्य आजार आहेत. तर या आजार म्हणजे आता पहा की आपण पाहतो की सगळे आपण गोष्टी शिकलो की शेड कसं बनवायचं, कोणत्या ब्रीड आणायच्या, कोणतं खाऊ घालायचं, मुरघास कसा खाऊ घालायचा, सगळ्या गोष्टी शिकल्या. पण आता जसं 2 महिने लेट झालेला आहे पावसाळा, प्रत्येक ॲनिमलची जे रोगप्रतिकार शक्ती असते ती वेगळी असते. पावसाळा लेट झाला, काही व्हायरल डिसीजेस आले आहेत, काही कुठले बॅक्टेरियल डिसीजेस सुद्धा आलेले आहेत, कीटकं वाढत चाललेले आहेत, अशा प्रमाणे आजार जनावरांमध्ये तयार होत आहेत. तर अशातलाच एक जे आजार आहे, जे रेजिस्टन्स पॉवर जो जनावराचा आहे त्याच्याबद्दल रिलेटेड आहे. तर यामध्ये जो मिल्क फिवर नावाचा जो आजार आहे, हा आजार कशामुळे होतो की शरीरामध्ये जे आईच्या शरीरातून जे बाळाचे जे हाडं बनतात आणि पूर्ण शरीर तयार होतो, तो पूर्ण जो कॅल्शियम जो आहे तो कॅल्शियम बाळाच्या शरीरातलं जे हाडं तयार करण्यासाठी यूज होतो तो आईच्या शरीरातून यूज होतो. तर त्यामुळे जसे पार्च्युरेशन झाले म्हणजे बच्चा दिला गाईनं, त्याच्या 72 तासामध्ये गाय जर अशी पडली, स्वतः उभी नाही होऊ शकली आणि तिची मान जर फ्लँक रिजवर म्हणजे पोटावर किंवा मानेवर छातीवर जर तिने मान घेतली, उभी होत नाही आहे, तर हे जे लक्षण आहेत हे मिल्क फिवरचे लक्षण आहेत. मिल्क फिवर म्हणजे आता याला फिवर हा जो नाव दिलेला आहे, ऍक्च्युली या आजारामध्ये फिवर नसतोच, म्हणजे ताप नसतोच. या आजारामध्ये जनावराचा ताप कमी होत असते. कॅल्शियम शरीरातलं कमी झाल्यामुळे जनावराच्या शरीरातलं जे टेम्परेचर असते ते टेम्परेचर कमी होते आणि एकदम मिरॅक्युलस ट्रीटमेंट आहे. हे जेवढे काही मी आजार तुम्हाला सांगणार आहे, हे आजाराची तुम्ही ट्रीटमेंट स्वतः करू शकत नाही. तुम्हाला कुठल्या तरी तज्ज्ञ पशुवैद्यकाचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल आणि तुरंत त्याच्यावर उपाय करावा लागेल. 50 ते 150 mg/kg बॉडी वेट या हिशेबाने जर पशुवैद्यकानं कॅल्शियमचं जर सप्लिमेंट गाईला दिलं तर तुरंत 1 तासाच्या आतमध्ये मिरॅक्युलस ट्रीटमेंट आहे, जनावर उठतो आणि चालायला लागतो. मिल्क फिवरची जर केस असली तर. यानंतर जे आजार आहेत ते संसर्गजन्य आजार आहेत. संसर्गजन्य आजार म्हणजे जे आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत पोहोचतात, अशा आजारांना संसर्गजन्य आजार म्हणतात. यामध्ये सर्वात महत्वाचा आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतो, नागपूर भागामध्ये, अकोला भागामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा ह्या केसेस भरपूर आहेत आणि वर्षातून 2दा याचं वॅक्सिनेशन सांगितलं गेलेलं आहे सरकारकडून. पशुवैद्यकामार्फत जे पशुधन विकास अधिकारी असतात आपल्या भागामध्ये, त्यांच्याकडे निव्वळ ₹1 सेवा शुल्क किंवा ₹2 सेवा शुल्क घेऊन ते वॅक्सिनेशन करून देतात. तर FMD नावाचा आजार, आपल्याला FMD शब्द माहित आहे, आपल्या ज्या लोकल भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये आपण याला तोंडखुरी, पायखुरी किंवा काही भागामध्ये याला लाळ्या खुरकूत सुद्धा म्हणतात. तर हा विषाणूमुळे होणारा आजार आहे, व्हायरल डिसीज आहे. याच्यावर तसं खूप जास्त प्रमाणात मर्तुकीचं प्रमाण नाही, म्हणजे जनावर मरत नाही खूप जास्त प्रमाणात, पण जनावराला ताप येतो, जनावर खात नाही, कारण की जनावराच्या तोंडामध्ये फोडे येतात. हा व्हायरस जो असतो तो तोंडात मल्टिप्लाय होतो आणि तोंडातून रक्ताच्या वाटे तो पायाकडे जातो आणि पायामधले जे सेन्सिटिव्ह भाग जे आहे त्याला लॅमिना म्हणतात, जशी ती फार सेन्सिटिव्ह जागा असते, त्यामध्ये सुद्धा ह्या छोट्या छोट्या फुरकुड्या तयार होऊन त्या फुटतात आणि त्याच्यामध्ये मग समजा सॉइलिंग झालं, समजा जनावर चालत आहे, त्याच्यामध्ये पुन्हा माती लागली, बॅक्टेरिया लागले, तर ते त्याच्यामध्ये माशी बसली तर त्यामध्ये अळ्या पडतात, इल्ल्या पडतात आणि अख्खाचा अख्खा खूर तुटून पडू शकते, निघून पडू शकते. या आजारामध्ये जर आपण वेळीच उपाय केले नाही, वेळीच उपाय म्हणजे जे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि ज्या काही माशा बसणं वगैरे आहे, ह्या गोष्टीचं जर आपण कंट्रोल केलं
तर या आजारामध्ये पूर्णतः जनावर दगावण्याचं प्रमाण जरी कमी असलं, पण फिमेल्स मध्ये म्हणजे गायींमध्ये एकदा का एफएमडी जर आला तर 90% पर्यंत इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढून जातात एफएमडी रिकवर्ड अॅनिमल मध्ये. त्यामुळे हा आजार फार महत्वाचा आहे. वर्षातून 2दा, एकदा पावसाळ्याच्या आधी आणि एकदा हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यांमध्ये आणि एप्रिल मार्च ह्या महिन्यांमध्ये याचं वॅक्सिनेशन वर्षातून 2दा करणं आवश्यक आहे. दुसरा जो आजार आहे याला हिमोरेजिक सेप्टिसेमिया असं म्हणतात. बॅक्टेरियल डिसीज आहे, जीवाणूमुळे होणारा आजार आहे. तर मराठीमध्ये याला घटसर्प असे म्हणतात. घटसर्प हा जो आजार आहे हा जास्तीत जास्त प्रमाणात फुफ्फुस दाह निर्माण करतो, म्हणजे निमोनिया निर्माण करतो. आणि हा जो आजार आहे हा तोंडावाटे पोटामध्ये जाऊन, आतड्यांमध्ये जाऊन सुद्धा याचे मल्टिप्लिकेशन होते. जसे जेवढा मोठा जनावर तेवढं मल्टिप्लिकेशनची प्रमाण कमी असते. हत्तीचे एकच बच्चा देणार, गायी 1 किंवा 2 देणार, बकऱ्या 3-3 देतील. त्याच्या खाली जर आपण गेलो, डुकरं जे आहेत ते 10-10, 12-12 देतात. त्याच्या खाली जर गेलो, बॅक्टेरिया जर आहेत तर ते बॅक्टेरिया मिलियन्स मध्ये मल्टिप्लाय होतात. मच्छर वगैरे हे जे आहेत हजारो मध्ये. तर अशी देवानच कृपा केलेली आहे की हे असं मल्टिप्लिकेशन यांचं खूप जास्त प्रमाणात होत असते. हे अॅक्यूट टाईपचं डिसीज आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जे असते ती 8 ते 12 तासाच्या आतमध्ये जनावर दगावलेलं सुद्धा आढळते. जर इन्फेक्शन जास्त प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात बॅक्टेरिया आतमध्ये गेलेले आहेत शरीराच्या, तर खूप जास्त प्रमाणात याच्यामध्ये मृत्युकीचं प्रमाण आहे, मॉर्टॅलिटी पर्सेंटेज खूप जास्त प्रमाण आहे. तर याच्या विरुद्ध सुद्धा लस अवेलेबल आहे. तर आपण लसीकरण करून घ्यायला पाहिजे. कितीही गोष्टी आपण जरी व्यवस्थित केल्या, पण संसर्गजन्य जे आजार आहेत यांच्या विरुद्ध आपण जर वॅक्सिनेशन केलं नाही तर आपण आपले जनावरं कितीही चांगल्या व्यवस्थित प्रकारे मेंटेन केले जरी असतील तरी वाचवू शकत नाही. कारण की तुम्ही तुमचा फार्म जर व्यवस्थित मेंटेन केला, पण शेजारच्या गावातून म्हणा किंवा शेजारच्या फार्मवरून हे जे एफएमडी जो आजार आहे, याचे जो आजार आहे हा फार्म टू फार्म ट्रान्सफर होतो. एखादा वाईल्ड बर्ड आहे, कबूतर आहे, अजून दुसरे कुठले पक्षी आहेत, तुमच्या फार्मच्या झाडावर बसले, खाली बसले, त्याच्यावरून ते दुसरीकडे ट्रान्समिट करू शकतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतरचा जो आजार आहे तो आपल्या भागात थोडंसं प्रमाण कमी आहे. अँथ्रॅक्स नावाचा आजार आहे. अॅक्यूट टाईप ऑफ डिसीज आहे. एकदम कमी वेळ घेतो आणि एकदम जनावर मेलेलाच आढळतो याच्यामध्ये. याच्या सुद्धा विरुद्ध आपल्याकडे वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. सरकारकडून सुद्धा वॅक्सिन दिले जातं. पशुधन विकास अधिकारी हे वॅक्सिनेशन करत असतात. यामध्ये आपण ट्रीटमेंट, वेटरनरी डॉक्टर सुद्धा जरी पोहोचला वेळेवर 12 तासाच्या आतमध्ये सुद्धा हा आजार वाचवू शकत नाही, जनावर वाचवू शकत नाही या आजाराच्या विरुद्ध जर हे केलं तर. त्यानंतर जो आजार आहे तो एक टांग्या म्हणून आजार आहे. ब्लॅक क्वार्टर म्हणतात याला किंवा फर्ऱ्या म्हणून म्हणतात. तर या आजारामध्ये क्लोस्ट्रिडियम चौवा नावाचे जे बॅक्टेरिया आहेत ते जनावरांच्या पायामध्ये कुठल्याही जखमे वाटे शिरतात. एक तर तोंडावाटे जर शिरले तर ते पायाच्या मसल जे आहेत, ग्लुटियल मसल, ज्या मोठ्या ज्या मसल्स आहेत मागच्या पायाच्या म्हणा किंवा पुढच्या पायाच्या, ह्या मसल्स मध्ये जाऊन ते रेस्ट करतात आणि जनावराला कुठल्या तरी स्ट्रेस कंडिशन मध्ये येऊ देतात. जसं एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असो किंवा भरपूर प्रकारचे स्ट्रेस आहेत. न्यूट्रिशनल स्ट्रेस म्हणजे माल न्यूट्रिशन असो, आणखी दुसरे कुठले स्ट्रेस, ट्रान्सपोर्टेशन स्ट्रेस असो, अशा कुठल्याही स्ट्रेसमध्ये जनावराला एका जागी बसला आणि बसून राहिला तर अॅनारोबिक कंडिशन तयार होतं, ऑक्सिजनची कमतरता तयार होते अशा त्या भागात, आणि हे बॅक्टेरियाज त्या भागामध्ये मल्टिप्लाय करणं चालू होतं. आणि या बॅक्टेरियाज मध्ये एक खासियत आहे की हे गॅस बबल्स तयार करतात आणि हे गॅस बबल्स तयार करून त्या भागातला पूर्ण ती मसल जे असते, तो जो मांस असतो तो पूर्ण सडवून टाकतात. तुम्ही जर असा जर जनावर पाहिला तर हा जनावर तुम्हाला लंगडताना दिसेल. समजा पूर्ण हर्ड समोर चाललेला आहे, पूर्ण जनावर समोर चालले आहे, तर हा जो रोग झालेला जनावर आहे तो सगळ्यात मागे असेल, लंगडत चालत असेल. तुम्ही जर याच्या पायावरून हात फिरवलं किंवा पुढच्या पायावरून हात फिरवलं तर तुम्हाला असं वाटेल की खाली आतमध्ये आपण एखादा बटर पेपर टाकलेला आहे स्किनच्या खाली म्हणा, किंवा असे गॅस बबल्स आपले प्रेस होऊन राहील, त्याला क्रिपिटेशन म्हणतात इंग्रजीमध्ये. तर क्रिपिटेटिंग साऊंड म्हणा किंवा फिलिंग अशी येते याच्यामध्ये. तर ह्या आजारामध्ये आपण वेळीच जर औषधोपचार केला, स्ट्रेप्टोपेनिसिलिनचे इंजेक्शन पशुवैद्यकामार्फत जर लावून घेतले वेळीच, तर आपण या आजारापासून आपण वाचवू शकतो. याच्या विरुद्ध सुद्धा वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. सरकारमार्फत सुद्धा वॅक्सिनेशन केलं जाते. यानंतर जो आजार आहे तो ब्रुसेलोसिस आहे. खूप सारे फार्म्स आहेत आमच्याकडे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचं जे पशुचिकित्सालय आहे, अलंकार टॉकीज, इथे पुष्कळ सारे फार्म्सचे लोक येतात आणि म्हणतात की आमचा जनावर म्हणजे 280 दिवसाचं जर हे आहे
तर त्याच्यामध्ये लास्ट ट्रायमेस्टर म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये जनावर गाबुडते, म्हणजे बच्चा फेकून देतो. आपल्याला माहितच नसते की आपल्या याच्यात काय झालं, आपण पुन्हा AI करतो, पुन्हा बच्चा ठेवतो, पुन्हा तो फेकून देतो. हा जो आजार आहे ब्रुसेलोसिस नावाचा आजार आहे, बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. इंट्रासेल्युलर बॅक्टेरियाज आहेत, या सगळ्या आजारांमध्ये सगळ्यात जास्त घातक स्वरूपाचा आजार आहे. आणि हा आजार जो आहे तो झुनोटिक प्रकारचा आहे. झुनोटिक म्हणजे जो आजार जनावरांपासून माणसाला होऊ शकतो, आणि काही आजार जे आहेत ते जनावरांपासून माणसाला, माणसापासून जनावराला सुद्धा होतात. तर अशा प्रकारचा आजार आहे. आणि जर अशा प्रकारच्या जर केसेस असल्या आपल्या फार्मवर, तर त्वरित वेटरनरी डॉक्टरला कॉन्टॅक्ट करून अशा प्रकारच्या जनावराला वेगळं काढून त्याची ट्रीटमेंट करून घेणं अतिशय आवश्यक आहे. पूर्णतः या आजाराची ट्रीटमेंट होत नाही. या आजार झालेला जो जनावर असतो तो गाबुडतोच, आणि तोही शेवटच्या याच्यात म्हणजे पूर्ण डेव्हलपमेंट झालेला बच्चा फेकला जातोय, मेलेला बच्चा फेकतो. आणि अशा प्रकारचा जो बच्चा निघालेला आहे मेलेला, तो व्यवस्थित 5 फूट खोल खड्डा खणून त्याच्यामध्ये आपण बरोबर डिस्पोज करायला पाहिजे किंवा जाळून टाकायला पाहिजे. कारण की हे जे बॅक्टेरियाज असतात ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ट्रान्समिट होतात, आणि माणसाला सुद्धा ब्रुसेलोसिस नावाचा आजार होऊ शकतो. बाकी सगळे आजार जे आहेत ते त्यांचे बॅक्टेरिया समजा आपल्या शरीराला लागले तरी तो रोग आपल्या शरीरामध्ये आतमध्ये नाही जाणार, पण ब्रुसेला नावाचा जो बॅक्टेरिया आहे, बॅसिलस ब्रुसेलस, आता मला वेळेवर आठवलं, ब्रुसेला अबॉर्टस नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे हा इंटॅक्ट स्किन मधून सुद्धा आतमध्ये जातो. पुष्कळ साऱ्या आपल्या माणसांमध्ये केसेस असतात इनफर्टिलिटीच्या. खूप सारे लग्न झालेले लोक असतात, 40% लोक असे आहेत की डॉक्टरकडे जातात आणि म्हणजे प्रेग्नन्सी नाही राहत. अशा केसेसमध्ये, पुष्कळशा केसेसमध्ये जनावरांसोबत आलेला कॉन्टॅक्ट म्हणा किंवा असा प्रकारचं इन्फेक्टेड मिल्क पिल्यामुळे, दूध पिल्यामुळे सुद्धा असा आजार होऊ शकतो. डॉक्टर हा भाग चेकच करत नाही, ह्युमन डॉक्टर चेक करत नाही. वेटरनरी कॉलेजमध्ये, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये याची सोय आहे. वेटरनरी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे जो की याची चेक करून देतो. आणि अशा भरपूर साऱ्या केसेस जे की फील्ड वेटरनरियन्स आहेत आणि आणखी सारे आपले जे पशुपालक आहेत यांच्यामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपण अवेअर राहिलं पाहिजे. ज्या गायीचा बच्चा फेकला गेलेला आहे, प्री मॅच्युअर म्हणा किंवा मॅच्युअर बच्चा, आणि त्याचे जे प्लॅसेंटा जे आहे म्हणजे गर्भपिशवी जे लटकलेली असते, जे 8 तासाच्या ते 12 तासाच्या आतमध्ये निघाली पाहिजे, पडली पाहिजे, ते लटकून राहिलेली आहे, तर अशा केसेसमध्ये डॉक्टरला दाखवूनच त्याचा उपचार करून घ्यायला पाहिजे. यानंतरचा जो आजार आहे, यानंतर मी वॅक्सिनेशन सांगतो तुम्हाला. सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या, आपण सर्व काही गोष्टी व्यवस्थित केल्या, पण काही महत्वाचे जे फार्म आपले जे आहे ते साधं म्हणजे लाईव्हस्टॉक इंडस्ट्रीमध्ये कोणी यायला घाबरतो, कारण की जीवाचा खेळ आहे. फिजिक्स जर आहे ते 2+2=4 आहे, पण बायोलॉजी मध्ये 2+2=4 नाही होत, 5 पण होऊ शकते, 3 पण होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला हात घालायला लोक घाबरतात. पण जर आपल्या फार्मवर आपण 2-3 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुमचा फार्म हा प्रॉफिटेबल एक इंडस्ट्रीयल फार्मिंग म्हणून उदयास येणार नक्की. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते डिवर्मिंग आहे. जंतनाशक औषधे दर 3 महिन्यातून एकदा देणं जनावराला आवश्यक, म्हणजे ऍडल्ट झाल्यानंतर. जे लहान असतात त्यांच्यामध्ये दर महिन्याला एकदा तुम्ही देऊ शकता, 6 महिने ते 1 वर्षापर्यंत. पण एकदा ऍडल्ट झाला जनावर की 3 महिन्यातून एकदा जंतनाशक औषधं देणं प्रॉपर डोज मध्ये. अल्बेंडाझॉलचं औषध मार्केटमध्ये अवेलेबल आहे, 5 to 10 mg/kg बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता. आणि त्या जर डिवर्मिंग व्यवस्थित केली, त्या डिवर्मिंगच्या 1 आठवड्यानंतर वॅक्सिनेशन करून घ्यायचं असते. मी तर आता हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे, मी तर इथून जे मान्यवर आहेत आमचे सातपुरे सर वगैरे आहेत, मी यांना असं रिक्वेस्ट करीन की ज्याप्रमाणे ह्युमन मध्ये पोलिओचं समूळ उच्चाटन करण्यासाठी जे सरकारनं पल्स पोलिओ मोहीम राबवली आहे मागच्या 10-20 वर्षाच्या आधीपासून, आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन सारख्या व्यक्तीला बनवलेला आहे की घरोघरी, दारोदारी जाऊन, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, एअरपोर्ट सगळ्या ठिकाणी जाऊन अवेअरनेस तयार केलेला आहे की पोलिओ, पहिले 10 ते 15 लोक प्रत्येक गावात पोलिओचे अफेक्टेड राहायचे. आज एक माणूस सुद्धा शोधणं कठीण झालेला आहे पोलिओचा, कारण की आपण ते 2 बूंद जिंदगी के देऊनच राहिलो. त्याचप्रमाणे वेटरनरी जे फील्ड आहे, जे जनावर आहे त्यांचं वॅक्सिनेशन हे सर्व म्हणजे 100% व्हावं, सरकारकडून म्हणा आणि NGOs कडून सगळ्यांकडून व्हावं. त्याच्याकरता सुद्धा एखादा चांगला ब्रँड अँबॅसेडर सरकारने निवडावा आणि ह्या जनावरातले वॅक्सिनेशन
रेग्युलर व्हावे आणि व्यवस्थितरित्या व्हावे. आपण रिंडरपेस्ट नावाचा आजार आपल्या भागातून आपल्या देशातून उच्चाटन केलेलं आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 9 ते 12 वर्षापर्यंत त्याची इम्युनिटी आहे वॅक्सिनची. हे महत्वाचं कारण आहे. आपण सगळंच करू नाही शकलो. ह्यानुसार आता वॅक्सिनेशन जे आहे डिवर्मिंग 1 आठवड्याच्या नंतर आपण वॅक्सिनेशन करायला पाहिजे. हे वॅक्सिनेशन शेड्यूल आहे एचएसचं जे आहे आणि बीक्यूचं जून जुलै 2.5 ml अॅन्युअल रिवॅक्सिनेशन करायला पाहिजे. FMDचं 2दा 1 ml. त्याच्यानंतर जेव्हा बच्चा देत असते तेव्हा अंग बाहेर येत असते जनावरांचं, त्यामुळे बच्चा द्यायच्या 8 दिवसाच्या आधी टिटॅनसचं अँटीटिटॅनस टॉक्साइड हे इंजेक्शन लावून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अँथ्रॅक्स, ब्रुसेलोसिस यांचं सुद्धा वॅक्सिन्स अवेलेबल आहे. ब्रुसेलोसिसचं वॅक्सिन फिमेल काफमध्ये फक्त गोऱ्यांमध्ये करायचं असते, फिमेल काफमध्ये. तर अशा प्रकारचे हे इम्पॉर्टंट वॅक्सिनेशन शेड्यूल आहेत. आता इंडियन इम्युनॉलॉजिकल्स हैदराबाद जे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे त्यांनी रक्षा ट्रायोवॅक नावाचं वॅक्सिन बनवलेलं आहे, जे HS, PQ, FMD एकच वॅक्सिन ह्या तिन्ही आजारांविरुद्ध काम करते. हे वॅक्सिन आपण करून घ्यायला पाहिजे मान्सूनच्या आधी, पावसाळ्याच्या आधी, अशी मी सर्वांना रिक्वेस्ट करेन. आणि आपले जनावरं चांगले व्यवस्थित राहोत आणि तुमचं जे फार्म आहे ते एक इंडस्ट्रीयल फार्मिंगचं स्वरूप यावं, एवढीच माझी सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये आपण ॲनिमल डिसीजेस, त्यांचं मॅनेजमेंट आणि याबद्दलचं सर्व काही तंत्रज्ञान आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आपल्या या प्रेझेंटेशन्समध्ये आपल्याला एक लक्षात आलं असेल मित्रांनो की सर्व काही आपण जे करतो त्यामध्ये डिसीज मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो आपण व्यवस्थित पद्धतीने कशा पद्धतीने केला पाहिजे हे सरांनी अत्यंत फार सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आपण जेव्हा विचार करतो मराठवाडा, विदर्भ आणि एकूणच नागपूर आणि महाराष्ट्राचा, तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की शेतकरी कुठलाही असो तो एक गोष्ट महत्त्वाची मागतो, ती म्हणजे दुधाला भाव. जोपर्यंत दुधाला भाव नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे ते पूर्ण होणार नाही. जोपर्यंत त्याच्या मालाला भाव नाही भेटणार, दूध जोपर्यंत चांगल्या दराने जाणार नाही तोपर्यंत त्याचा या व्यवसायाकडे येण्याचा उद्देश सफल होणार नाही. मग दुधाला जर भाव द्यायचा असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुठल्याही मॉलमध्ये गेलो की आपल्याला 2 प्रकारचे पदार्थ बघायला भेटतात, एक साधारण प्रकार आणि एक ऑर्गॅनिक प्रकार, म्हणजे सेंद्रिय पद्धतीचे. आपण साधी डाळ जरी बघितली तर आपल्याला तुरीची डाळ 1 किलो 100 रुपयाला भेटते, पण तीच ऑर्गॅनिक घ्यायची जर झाली तर ती 250 रुपयाला आहे, म्हणजे 1.5 पट त्याचा भाव जास्त आहे. आता दुधाचा जर विचार केला तर ऑर्गॅनिक दुधाचं जर आपण बोललो तर ऑर्गॅनिक दूध एक नाव जरी आपण म्हटलं तरी ते 100 रुपयापेक्षा जास्त जातं. आणि आपलं दूध जर आपण विचार केला तर आपण डेअरीला जे टाकतो ते बड्या मुश्किलने आपल्याला 30 ते 40 रुपयामध्ये टाकावं लागतं. तर दुधाला जर आपल्याला चांगला भाव घ्यायचा असेल, दुधाचं जर प्रत आपल्याला चांगली ठेवायची असेल तर आपल्याला याच डेअरीमध्ये एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला वापरावं लागेल आणि ते म्हणजे सेंद्रिय दूध निर्मिती. जोपर्यंत आपण आपल्या भागामध्ये आहोत आणि आपण विचार जर केला मराठवाडा झाला किंवा विदर्भ जर झाला तर आपण प्राकृतिकरित्या किंवा मग आपण बाय डिफॉल्ट सेंद्रिय आहोत अजूनपर्यंत तरी असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक तत्वांचा वापर अजून तरी या भागात दिसत नाही. आणि आपली उत्पादन प्रणाली देखील जी आहे ही सेंद्रिय दूध निर्मितीशी अगदी जवळीक असणारी आहे. 1-2 असणारी जनावरं, चारा कमी आहे, ती जनावरं जी आहे स्थानिक स्वरूपाची आहेत, त्या जनावरांचं मेंटेनन्स ते देखील घरगुती स्वरूपात होतं, त्या जनावरांचं उत्पादन देखील कमी आहे. तर ही सर्व सिस्टीम जी आहे ही सेंद्रिय सिस्टीम किंवा सेंद्रिय जैविक दूध निर्मितीसाठी पूरक अशी आहे. तर जैविक दूध निर्मितीसाठी सरकारतर्फे काही योजना आपण पाहिलेल्या आहेत. त्या म्हणजे की राष्ट्रीय जे आहे लेवलवर आपण ज्याला म्हणतो की नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, याच्या अंतर्गत ऑर्गॅनिक प्रोडक्शनसाठी मुवमेंट्स तयार झाल्या आणि त्याचाच भाग म्हणून आता आपण सेंद्रिय शेतीसोबत सेंद्रिय पशुसंवर्धन देखील बघतो. आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती आहे किंवा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात शेतीचं कन्व्हर्शन सेंद्रिय शेतीमध्ये होत आहे. तर अशा सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे आपल्याकडे असणारी जनावरं, कारण सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला इन्ग्रेडियंट जे लागतं आवश्यक ते शेणखत लागतं आणि ते शेणखत जर तुम्हाला डेअरी ॲनिमल पासून मिळवायचं असेल
तर बाय डिफॉल्ट तुमची जनावरं देखील सेंद्रिय पद्धतीची होऊ शकतात. बाय डिफॉल्ट त्यांचं प्रोडक्शन जे दूध आहे ते देखील सेंद्रिय पद्धतीचं होऊ शकते. याची एक जाणीव म्हणून गव्हर्नमेंटनी हे मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवण्यास सुरुवात केलेली आहे. तर आपण जाणून घेऊ की सेंद्रिय शेतीमध्ये किंवा सेंद्रिय पशुसंवर्धनामध्ये काय गरज असते. तर सेंद्रिय पशुसंवर्धनामध्ये ज्या शेतकऱ्याकडे जमीन आहे ते शेतकरी सेंद्रिय पशुसंवर्धन करू शकतात, कारण त्यांच्याकडे चाऱ्याची उत्पादनासाठी जमिनीची आवश्यकता आहे. मिश्र शेती पद्धती म्हणजे ज्याला की आपण म्हणतो की शेतीसोबत जनावरं ठेवण्याची पद्धत आहे. ह्या दोघींचं जर आपण एकमेकांसोबत जर मिळाव केला तर सेंद्रिय पद्धत ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणजे शेतीमध्ये उगणारा माल हा जनावरांसाठी चारा आणि जनावरांपासून भेटणारं शेणखत हे शेतीला उपयोगी पडणारं रासायनिक खत किंवा मग जैविक खत ज्याला म्हणू शकतो त्याचा वापर. ही जी पद्धती आहे ही आपल्याकडे बाय डिफॉल्ट आहे. अजूनही आपल्याकडे असं स्पेसिफिकली एक प्रकारची फार्मिंग नाही आहे. आजही आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे फार्मिंग वापरतो आपण. प्रत्येक सीझनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं बीज क्रॉप घेतो. त्याच्यामुळे मिश्र पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला गरज आहे की या मिश्र पद्धतीचा आपण वापर सेंद्रिय पद्धतीमध्ये करण्यासाठी आपण सुरुवात करायला पाहिजे. आपण जी जनावरं घेतो आहोत ती आपण कशा पद्धतीची घ्यायला पाहिजे की प्रतिकूल हवामानापासून संरक्षण. अत्यंत उपयोगाची ही गोष्ट आहे की आपली जी जनावरं आहेत ही मुळात प्रतिकूल हवामानाशी एकरूप झालेली जनावरं आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात 5 चांगल्या जनावरांच्या जाती आहेत. आपल्याकडे गवळाऊ आहे. थोडंसं आपण पुढे विदर्भ मराठवाड्याकडे गेलो तर तिकडे देवणी आणि लालकंदारी आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे गेलं तर आपल्याला खिलार जात बघायला भेटते आणि डांग प्रदेशामध्ये जर आपण गेलं तर आपल्या महाराष्ट्राचं वैभव डांगी आपल्याला बघायला भेटते. म्हणजे 5 महत्वाच्या जाती ज्या प्रतिकूल हवामानाशी एकरूप झालेल्या आहेत त्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आणि आपण आता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्या चांगल्या जातींचा प्रचार प्रसार झालेला आहे त्याच्यामध्ये सहीवाल देखील उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला गीर आणि थारपारकर सारखी जनावरं देखील उपलब्ध भेटत आहेत. त्यामुळे मिश्र पद्धतीचा वापर करून आणि प्रतिकूल हवामानाशी एकरूप झालेली ही जनावरं आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. त्याचा आपण वापर करू शकतो. मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही एक मुवमेंट चालू केलेली आहे ती म्हणजे मुक्त गोठा संचार पद्धती. मुक्त गोठा संचार पद्धतीमध्ये जी आपण रिक्वायरमेंट घेतो, मला फार आनंद वाटला की जेव्हा सर्व वक्ते बोलतात तेव्हा मुक्त गोठ्याबद्दल एकदा तरी आवाज काढतात, एकदा तरी बोलतात. आणि मुक्त गोठा म्हणजे काय तर मुक्त गोठा म्हणजे जनावरांना आनंदी राहण्यासारखी जागा. आपण आतापर्यंत चांगलं मॅनेजमेंट बघत होतो, आपण आतापर्यंत उत्कृष्ट मॅनेजमेंट बघत होतो, पण आपण आता कुठे वळलो आहोत. आपण आता मॅनेजमेंटच्या अशा टप्प्याकडे वळलो आहोत की जिथं जनावरं मॅनेज चांगली केल्या जात नाहीत तर ती आनंदी राहण्यासाठी मॅनेज केल्या जातात. आणि आनंदी राहण्यासाठी जी जनावरं आहेत त्यांना काय भेटलं पाहिजे की त्यांना मुक्त हवा, मोकळी हवा, सूर्यप्रकाश आणि त्यांची जी काही नॅचरल पद्धत आहे ती एक्सप्रेस करण्याचा चान्स भेटायला पाहिजे. बांधून ठेवलेल्या जनावराला ही मुबळं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे मुक्त गोठा जर आपण केला तर ती जनावरं ऑलमोस्ट नॅचरल पद्धतीने राहतात किंवा पूर्णतः नॅचरल पद्धतीने राहतात आणि अशी जनावरं ऑर्गॅनिक ॲनिमल हस्बंड्रीसाठी आवश्यक आहेत. आपण ऑर्गॅनिक ॲनिमल हस्बंड्रीचा जर विचार केला तर मी आता सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर सुरू झालेलं आहे. आपल्याकडे ऑर्गॅनिक ऊस आहे, आपल्याकडे ऑर्गॅनिक कॉटन आहे, आपल्याकडे ऑर्गॅनिक संत्रा देखील आहे, आपल्याकडे ऑर्गॅनिक व्हीट आणि राईस देखील आहे. म्हणजे आपल्याकडे ऑर्गॅनिक अशा सगळ्या पद्धती ज्या आहेत ज्या की जनावरांसाठी पोषक आहेत, जनावरांसाठी पूरक आहेत. तर ही जी शेतं आज ऑर्गॅनिक झालेली आहेत, ऑलरेडी सर्टिफाईड, त्यांच्याकडली जी जनावरं आहेत ती आपण ऑर्गॅनिक करू शकतो. फक्त प्रोव्हाइड काय करायचं की आपली जी प्रमाणित शेती आहे ऑर्गॅनिक जी, त्या शेतीमध्ये आपल्याला एक छोटासा पार्ट पशुखाद्यासाठी वापर करावा लागेल. आणि अशा ऑर्गॅनिक शेतीमधनं जर आपण चारा तयार केला तर तो जो चारा आहे हा ऑर्गॅनिक ॲनिमल हस्बंड्रीसाठी किंवा ऑर्गॅनिक दूध निर्मितीसाठी आपण वापरू शकतो. आणि हा चारा 100% ऑर्गॅनिक राहील, जेणेकरून की त्याचं जर सेवन केलं जनावरांनी तर ते देखील ऑर्गॅनिक मिल्क प्रोडक्शन करण्यासाठी राहतील. आपण ॲग्रिकल्चर जर करत असाल, पशुसंवर्धन जर करत असाल तर आपल्याला हे माहिती आहे की ऑर्गॅनिकमध्ये ट्रान्सफॉर्मेशनचा जो पिरियड आहे तो 12 महिन्यामध्ये तुमची पूर्ण जमीन ऑर्गॅनिक होत आहे. म्हणजे 12 महिन्यामध्ये जर तुमची पूर्ण जमीन ऑर्गॅनिक होत असेल तर त्याच्यामध्ये तयार होणारा जो चारा आहे तोही अनायासे आपण ऑर्गॅनिक पद्धतीने करू शकतो किंवा होतोच, तो ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट तयार होतो. आणि तसा चारा जर वापरला तर आपण ऑर्गॅनिक पद्धतमध्ये वापर करू शकतो. ॲनिमल हस्बंड्रीचा जर विचार केला तर आपण ॲग्रिकल्चरमध्ये हा पिरियड जो कन्व्हर्शनचा आहे तो 12 महिन्याचा म्हणतो, कारण त्याच्यामध्ये आपले 3 सीझन जातात. ॲनिमल हस्बंड्रीमध्ये मात्र 12 महिन्यामध्ये एक सीझन जात नाही किंवा एक पिढी जात नाही. त्याच्यामुळे जो इन्क्युबेशन पिरियड आहे
तो युजली आपण 3 ते 5 वर्षाचा पकडतो, जिथे की आपण जनावर सुरू केलं ऑर्गॅनिक कन्व्हर्शन मध्ये करायला आणि त्याची कालवड तयार झाली आणि ती कालवड परत माझ्यावर येणे, म्हणजे पहिलेचे 3 वर्ष आणि नंतरचे 2 वर्ष, साधारणतः 3 ते 5 वर्षाचा कालावधी आहे हा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनसाठी भेटण्यासाठी. पण आत्मा किंवा बाकीच्या एजन्सीज मार्फत आपण जर विचार केला तर आपल्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनची एक नवीन प्रणाली आपण त्यांनी विकसित केली आहे, ज्याच्यामध्ये की ऑर्गॅनिक जे फार्मर्स आहेत ते स्वतः आपल्या फार्मला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन देऊ शकतात, ज्याला म्हणतात की आपण स्थानिक पद्धतीने ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन देण्याची पद्धत. तर त्याचा जर वापर आपण केला तर ऑर्गॅनिक मिल्क देखील आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतं. जेव्हा आपण जनावरांच्या निवासाची व्यवस्था बघतो, जनावरांच्या मॅनेजमेंटची व्यवस्था बघतो, तर ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीमध्ये सेंद्रिय दूध निर्मिती करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, तर त्यांना त्यांची नॅचरल सेटिंग लागते, म्हणजे पाणी लागतं, चारा लागतो आणि त्यांची व्यवस्था जी आहे ही चांगली मुक्त पद्धतीमध्ये हवी. तर जनावरांसाठी पाणी कसं असायला पाहिजे, की जनावरांसाठी पाणी आपण युजली म्हणतो की पाण्याचा वेळ ठरलेला पाहिजे, पण पाण्याचा वेळ ठरवल्यापेक्षा जनावरांना जर 24 तास भरपूर मुबलक पाणी दिलं तर जनावर पोटाच्या पेक्षा जास्त पित नाही. पण तुमचा जर वेळ ठरलेला असेल आणि त्याला नंतर तहान लागली तर काय. त्याच्यामुळं ॲनिमल हजबंडरी ऑर्गॅनिक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण त्याला वेलफेअरच्या सोबत जोडतो. आणि वेलफेअर काय म्हणतो की जेव्हा तुम्हाला तहान लागली तेव्हा तुमच्याकडे पाणी उपलब्ध असायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला भूक लागली तेव्हा तुमच्याकडे चारा उपलब्ध असायला पाहिजे. त्याच्यामुळे मुबलक चारा, मुबलक पाणी आणि तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं पाणी आणि चारा जर त्यांना उपलब्ध करून आपण दिला तर त्यांचं आपण वेलफेअर सुनिश्चित करतो. आणि ॲनिमलचं वेलफेअर सुनिश्चित केलं तर डेफिनेटली तुम्ही ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीसाठी पात्र होता. जनावरांना नैसर्गिक वातावरणात आपण ठेवायचं. नैसर्गिक वातावरण म्हणजे काय, त्यांचा जो प्राकृतिक स्वभाव आहे तो त्यांना दाखवता आला पाहिजे. दॅट इज नॅचरल पद्धत. म्हणजे आपण ती कुठे देतोय, ती आपण पद्धत देतोय त्यांना मुक्त गोठा संचार पद्धतीमध्ये. त्याच्यामुळे आपण जर मुक्त गोठा संचार पद्धतीचा वापर केला तर ही ऑटोमॅटिक आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता प्रश्न उरतो की ॲनिमल हजबंडरी, ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीमध्ये जनावर कोणती राहायला पाहिजे. मी आताच सांगितलंय, आपल्या वातावरणाशी एकरूप झालेली सर्व जनावरं ही ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीसाठी आदर्श आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त देशी आहेत का? बिलकुल नाही. आपल्या वातावरणाशी समरूप असणारी, संकरित असतील, आपल्या वातावरणाशी समरूप झालेली क्रॉसब्रीड जी जनावर असतील ती देखील आपण वापरू शकतो. फक्त एक इश्यू असा आहे की आपण ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरी किंवा नैसर्गिक जैविक दूध निर्मिती जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला तो स्रोत जो आहे ॲनिमल्सचा, जिथून आपल्याला ॲनिमल्स घ्यायचे आहेत, तो देखील जनावरांचा स्रोत जो आहे ऑर्गॅनिक फार्म्समधनं जर भेटला तर अत्यंत उपयोग. आणि समजा जर ऑर्गॅनिक फार्ममधनं नाही भेटत असेल तर ती कन्व्हर्शन जो टाइम आहे तो तुमचा 3 ते 5 वर्षाचा टाइम राहू शकतो. जनावरांच्या जाती कुठल्या ठेवू शकतात? स्थानिक जनावरं कधीही चांगली, कारण ती या वातावरणाशी एकरूप झालीत. वातावरणाशी एकरूप म्हणजे काय, तर ती रोगांशी लढण्यासाठी सक्षम झालेली आहे. आणि आपण ऑर्गॅनिकचा जर विचार केला तर आपण त्यांना जास्त ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देत नाही, किंवा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट त्यांना आपण थोडंसं कमी रेस्ट्रिक्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला अशी जनावरं हवीत जी की नॅचरली रेजिस्टन्स असतील, नॅचरली त्यांचा रोग प्रतिकार शक्ती चांगली असणार आहे. त्याच्यामुळे स्थानिक जनावरं जर आपण निवडली तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आपण ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीचा जर विचार केला तर आपण प्रजनन व्यवस्थापन बघितलं आणि नॅचरल सिस्टीममध्ये जर ठेवायचं असेल तर त्यांना नॅचरल ब्रीडिंग द्यायला पाहिजे. आणि जर मला कोणी विचारलं की ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीमध्ये प्रजनन कशा पद्धतीचं व्हायला पाहिजे आहे, त्यामुळे आपण त्यांना जर नॅचरल पद्धतीचं प्रजनन दिलं तर ते आपण करू शकतो. पण आता रिसेंट ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरीजचे जे स्टँडर्ड्स बदललेले आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना आर्टिफिशियल इन्सेमिनेशन देखील करू शकतो, प्रोव्हाइडेड जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर, आणि नसतील तर त्यांना नॅचरल ब्रीडिंग्समध्ये देखील करू शकतो. आणि अशा पद्धतीने त्यांचं जर प्रजनन आपण व्यवस्थित केलं. फक्त एवढंच आहे की आपण जैविक वापर जेव्हा आपण म्हणतो, जैविक पशुसंवर्धन म्हणतो, त्याच्यामुळं त्याचा जेवढा आपण नॅचरल पद्धतीचा वापर करू, जेवढा आपण नैसर्गिक प्रजनन पद्धतीचा वापर करू तेवढा चांगला. आता जर पुढे आपण भाग बघितला उपचारासाठी, आपण ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरी किंवा ऑर्गॅनिक जैविक पद्धत म्हणतो तेव्हा आपण कुठल्याही पद्धतीचं ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देत नाही असं नाहीये. आपण जेव्हा ऑर्गॅनिक म्हणतो तेव्हा आपण त्याला ॲनिमल वेलफेअरशी जोडलेलं आहे. ॲनिमल वेलफेअर म्हणजे काय, जिथं डिसीज असेल त्याला इमिडिएट ट्रीटमेंट गरजेची आहे. फक्त एवढंच आहे की ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंडरी करत असताना जर आपण ट्रीटमेंट ॲलोपॅथिक दिली तर त्याचा व्यवस्थित नोंद असायला पाहिजे, कधी दिली, किती दिली आणि किती मात्रात दिली, आणि त्याचा जी कुठली आपण ड्रग्ज दिली असेल त्याचा रेसिड्युअल पिरियड किती आहे, आणि तो पिरियड जर आपण कॅन्सल केला तर त्याच्यानंतर ती प्रोडक्ट जी आहे परत आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणून वापरू शकतो. आणि
जनावरांना आपण जी आजारासाठी ट्रीटमेंट देतो तो युजली आपण आयुर्वेदिक पद्धतीचं किंवा होमिओपॅथिक पद्धतीचा जर वापर केला तर ती चांगल्या पद्धतीने राहू शकतात। बरेच लोक मला हे विचारतात की सर ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीमध्ये लसीकरण अलाउड आहे का नाही? बिलकुल अलाउड आहे। जिथे जिथे एंडेमिक एरिया आहे, जिथं जिथं जनावरं रिस्कमध्ये आहेत ज्या डिसिजेससाठी, त्या एरियामध्ये डेफिनेटली तुम्ही ॲनिमल हजबंड्रीमध्ये म्हणजे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण लसीकरण करू शकतो आणि त्याचा देखील आपण वापर इथं होऊ शकतो। फक्त एक प्रॉब्लेम येतो इथं की संप्रेरकांचा वापर जो आहे, हॉर्मोन्सचा वापर जो आहे तो मात्र आपण लिमिटेड ठेवायला पाहिजे। कारण संप्रेरकांचा वापर आपण जिथे करतो जिथं मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम होतो। आपली जनावरं जर ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीमध्ये ठेवली, नैसर्गिकरित्या ठेवली तर डेफिनेटली तिथं मॅनेजमेंट चांगलंच राहणार आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला संप्रेरकांचा वापर देखील कमी होणार आहे। पण याचबरोबर इथे अजून एक प्रोव्हिजन आहे की जर तुमच्या ॲनिमल्समध्ये प्रॉब्लेम असेल कुठल्याही पद्धतीचा इन ब्रीडिंग आणि इन मॅनेजमेंट, तर तुम्ही संप्रेरकाचा देखील वापर काही सीमित प्रमाणात करू शकता। फक्त एवढीच अट आहे की त्याची व्यवस्थित नोंद झालेली हवी आणि त्याचा जो विड्रॉल पिरियड आहे तो जर आपण विड्रॉल पिरियड मांडला तर ऑर्गॅनिक ॲनिमल जे प्रोडक्शन होतंय त्याला आपण वापरू शकतो। जैविक पशुसंवर्धनामध्ये आपण वेलफेअरचा विचार करतो आहे, त्याच्यामुळं आपण जनावरांना कुठल्याही पद्धतीचा दुखापत, इजा आणि त्यांचा केअर न होणे हे आपण टाळायला पाहिजे। इव्हन जे भार वाहणारी जनावर आहेत, बैल वगैरे आहेत, त्यांचा देखील आपण उपयोग व्यवस्थित करायला पाहिजे। आणि मी जसं म्हटलं की इथं रेकॉर्डिंगला महत्व आहे, कारण ऑर्गॅनिक प्रोडक्ट सर्टिफाईड नाही होतो, तर प्रोडक्ट जिथून तयार झालाय ती सिस्टीम सर्टिफाय होते। म्हणजे आपण ऑर्गॅनिक जी तयार करतोय त्या प्रोडक्टला नाही तर त्या सिस्टीमला आपण सर्टिफिकेशन घेतोय। त्याच्यामुळं आपल्याकडे असणाऱ्या ज्या नोंदवह्या आहेत त्या अद्ययावत असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे। आपण शेणखताचं जर म्हटलं तर उपलब्ध असणाऱ्या ऑर्गॅनिक सिस्टीममध्ये ह्या शेणखताचा वापर आपण शेतीसाठी करणं बंधनकारक आहे, त्यामुळेच ह्या शेतीला आपण मिश्र शेतीमधून कन्वर्ट करू शकतो। इथे फक्त जनावरांचं वेलफेअर नाही तर इथं माणसांचं देखील वेलफेअर गरजेचं आहे। कुठल्याही पद्धतीचा भेदभाव, कुठल्याही पद्धतीचा भेदभाव असेल किंवा लिंगभेद असेल हा इथे राहता कामा नये। आपण कुठल्याही पद्धतीने जी मुलं आहेत त्यांना देखील आपण इथं बालकामगार म्हणून वापरू नये। तसं जर आपण केलं, तशी जर मॅनेजमेंट केली तर डेफिनेटली आपण ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीच्या जो निकष आहेत, जे स्टँडर्ड्स आहेत त्याच्या जवळ जाऊ आणि आपण आपली सिस्टीम जी आहे ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीमध्ये कन्वर्ट करू शकू। फक्त पालन पोषण नाही तर त्यांची जी कत्तल आहे, त्यांचं जे स्लॉटर आहे ते देखील ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीमध्ये महत्वाचं आहे आणि तिथं देखील जी ऑप्टिमम स्टँडर्ड्स आहेत, जी व्यवस्थित स्टँडर्ड निर्माण केलेली आहेत ती आपण करायला पाहिजे। ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीचा एक महत्वाचा पार्ट म्हणजे आपण जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेतो त्याचं पॅकेजिंग, त्याच्या पॅकेजिंगवर तुम्हाला क्लिअर कट लिहायला पाहिजे की हा ऑर्गॅनिक प्रोडक्ट कुठल्या प्रोसेसमधनं तयार होऊन आलेला आहे आणि त्याची साईट टू साईट म्हणजे जिथून निर्माण झालेला आहे आणि जिथपर्यंत तो आता ग्राहकापर्यंत उपलब्ध झालेला आहे त्या सर्वांची माहिती त्याच्या पॅकेजिंग पार्सलमध्ये उपलब्ध असायला पाहिजे। आता सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीचं सर्टिफिकेशन करून देणाऱ्या काही संस्था आहेत का? तर डेफिनेटली येस, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काही संस्था ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत। आपल्याकडे पुण्यामध्ये संस्था आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असोसिएशन, किंवा मग आपली इकोसर्ट जी संस्था आहे औरंगाबादची, किंवा मग आपल्याकडे नागपूरमध्ये देखील या संस्थांचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्याला का मदत करतील आणि आपली प्रोडक्ट्स ऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मदत करतील। तर हा झाला ऑर्गॅनिकचा सर्व प्रपंच। यानंतर मी ह्या सत्रातील शेवटचे वक्ते डॉक्टर रोकडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी किफायतशीर दुग्ध व्यवसाय हा एक छोटासा विषय ते आपल्या समोर मांडतील। तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय जो आहे तो सुरुवात करावा। मी माझा नंबर देतो 7350686380। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय शेतकरी बंधूंनो, वेळ फार झालेला आहे। खरं म्हणजे मला कमीत कमी 2 तास पाहिजे होते, परंतु आता मोठ्या मुश्किलने 10 मिनिटं मिळणार आहेत, पण त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आजचा माझा जो विषय आहे तो आर्थिकदृष्ट्या किफायतशीर दूध उत्पादन। माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये माझ्या संस्थेचा परिचय करून देतो। माझे जसे मित्र हे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठाकडून आलेले आहे, तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जे अनेक विभाग भारत सरकारने उघडलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद। जवळपास
125 असे म्हणजे वेगवेगळे ऑफिसेस आहे. प्रत्येक जनावरासाठी आणि प्रत्येक पिकासाठी एक ऑफिस असते. उदाहरणार्थ नागपूरला केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे, मातीचा आहे, NBSS किंवा लिंबूवर्गीय आहे. अशाच प्रकारे गायीसाठी, म्हशीसाठी, सशासाठी प्रत्येक एकेका जनावरासाठी आमचे संशोधन संस्था पूर्ण भारतामध्ये आहेत. सध्या झाशीला चारा संशोधन केंद्र त्या ठिकाणी मी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्य करतो. आता मी आपल्याला माहिती आहे की यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे, शेती बर्बाद झालेली आहे आणि शेतीला उत्कृष्ट असा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. तर त्यासंबंधी तो आर्थिकदृष्ट्या कसा करावा हे आपल्याला बघणार आहे. आधीच्या वक्त्यांनी बरेच पॉईंट्स कव्हर केले आहे, त्यामुळे आपण जे पॉईंट सुटले ते फक्त आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि आता या ठिकाणी पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघताय इकडे एक काही चित्र दाखवले आहेत. तर आपल्या ज्या जुन्या संस्कृती अतिशय पुरातन व्यवसाय आहे. तर याच्यामध्ये मोहेंजोदडो आणि हरप्पा या ज्या दोन संस्कृती काळाच्या ओघामध्ये गडप झाल्या आहेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जनावरं यामध्ये सापडले. तर त्याची मोठी गळपोळी आणि मोठा वशिंड आणि मोठी कास त्याची राहायची. मगाशी कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं की आपल्या देशातली जी गीर आहे गुजरातची, तर ती ब्राझील देशांनी नेल्या आणि त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करून त्यांनी ते 70 लिटरपर्यंत त्यांचं प्रोडक्शन मॅक्झिमम नेलेलं आहे. म्हणजे एकेकाळी आपण जे आपल्या जुन्या कथांमध्ये वाचतो की आपल्या देशामध्ये दुधाच्या आणि दह्याच्या नद्या वाहत होत्या, ते अगदी खरं आहे. आता हे दुसरं जे चित्र आपण बघतोय, हे आपण बघतोय पुस्तकांमध्ये कामधेनू म्हणजे काय, तर इच्छित वर देणारी गाय. तर कामधेनू म्हणजे हे शास्त्रज्ञ लोक मानत नाही की ते म्हणजे तिने शेपटी आपटली तर म्हणजे पूर्णाचं ताट आवाजवलं, हे सगळ्या खोट्या गोष्टी आहे. हे एवढ्यासाठी दाखवलेलं आहे की गायीमध्ये देवाचा वास असतो. आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीला आपण गोवारशेला आपण पूजा करतो, परंतु गायीची फक्त हळद कुंकू वाहणे म्हणजे खरी पूजा नाही. आधीच्या वक्त्यांनी पण काही काही मुद्दे सांगितलेले आहेत. तर या गायीला चांगल्या प्रकारे ठेवणे, तिला व्यवस्थित म्हणजे शेणात, आपण जर पूर्ण भारतात विचार केला तर शेणामध्ये, मातीमध्ये आणि पावसामध्ये, उन्हामध्ये तिला ठेवतो आणि तिच्याकडून अपेक्षा करतो की तिने 40 लिटर दूध दिलं पाहिजे, कधीच देणार नाही. तर याच्या पुढे मी पुढच्या 15 मिनिटात जे सांगणार आहे त्याच्याप्रमाणे जर आपण संगोपन केलं गायीचं, तर आपल्याला गायीपासून चांगलं उत्पादन, जास्तीत जास्त दूध उत्पादन आपल्याला मिळेल. आताच मी व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर बघत होतो की एका शेतकऱ्यांनी आपल्या गायीसाठी मच्छरदाणी लावलेली आहे. मला कौतुक वाटलं त्या शेतकऱ्याचं की बघा, एक शेतकरी मला फक्त बघा, त्यांनी खरोखरी म्हणजे गायीला डासापासून वाचवण्यासाठी त्यांनी मच्छरदाणी लावली. कारण डास फक्त चावल्याने रक्त शोषण करत नाही, तर रक्त शोषण केल्यानंतर तिच्या शरीरामध्ये जे जंतू सोडतात त्यात अनेक प्रकारचे रोग गायीला होऊ शकतात. तर तसं करायला पाहिजे. गायीची योग्य आपण देखभाल करायला पाहिजे. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला म्हणजे आपल्या ऋग्वेदामध्ये लिहून ठेवलं की गाव में अगर तर संतू गाव में संतो पृष्ठ, तर गाव में हृदय तर गावामध्ये वसाम्यम. म्हणजे त्याचा थोडक्यात अर्थ आहे की मी गायीच्या कळपात राहीन, मी गायीच्या हृदयामध्ये वास करेल वगैरे वगैरे. आणि आपल्या अतिशय पुरातनानुसार रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे. आपण याच्या जास्त इतिहासामध्ये जाणार नाही. या जुन्या राजपुत्र जरी असला तरी त्याला आश्रमशाळेमध्ये राहून याचं शिक्षण सुद्धा घ्यावं लागेल आणि त्याला गोपालनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. सहदेवाचं चित्र दाखवलेलं आहे की ज्याला तो गायीचा तज्ज्ञ होता आणि त्याच्यामुळे त्याला नोकरी मिळाली. गोपालनाचं महत्व सांगण्याची गरज नाही, उत्कृष्ट असा जोडधंदा आहे, त्यापासून दूध मिळतं. आणि आता आमचे जे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था कर्नाल आहे, त्या ठिकाणी आढळून आलं की आपल्या देशी गाई आणि काही जर्सी गाई यांच्या दुधामध्ये A2 हा फॅक्टर दिसतो. तर आता लाडके साहेबांनी ऑर्गॅनिक मिल्क विषयी सांगितलं, तो एक भाग म्हणजे जास्तीत जास्त फायदा दुग्ध व्यवसायातून कसा मिळवावा त्याचा एक उपाय म्हणजे सेंद्रिय दूध उत्पादन आणि त्याच्यामध्ये A2 मिल्क. तर आपण असं एक जर दूध आहे पण A2 मिल्क आमच्याकडे दूध निर्माण होतं असं सांगून पण आपण जास्तीत जास्त दराने आपण त्यापासून आपण उत्पादन करून आपण फायदा मिळवू शकतो. आणि दुष्काळात सुद्धा उपयोगी असा व्यवसाय आहे. आता बघा, शेती तर बरबाद झाली यावर्षी जास्त पावसाने, कधी कमी पाऊस. राजस्थानमध्ये मी 12 वर्ष राहिलो आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त केलेला जो व्यवसाय आहे तो म्हणजे पशुपालन. त्याच्यामध्ये ते लोक मेंढ्या जास्त पाळतात, मग शेळ्यांचा नंबर येतो, मग त्याच्यानंतर मग उंट, मग गाई, मग म्हशी, अशा प्रकारे ते व्यवसाय करतात. आणि तो दुष्काळात सुद्धा त्यांना त्यापासून उत्पादन मिळतं. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याकडे ते चित्र आहे. आता हे आपण या ठिकाणी कृष्णाचं चित्र फक्त एवढ्यासाठी दाखवलेलं आहे की संगीताचा
दूध उत्पादनावर अतिशय गहिरा असा, अगदी खोल असा संबंध असतो. त्यांनी तिचा मूड चांगला होतो आणि त्यामुळे गाईच्या मेंदूच्या तळाशी जी पियुषिका ग्रंथी असते त्याच्यातून जो ऑक्सिटॉसिन नावाचा द्रव असतो, हार्मोन असतं, ते चांगल्या प्रकारे स्त्रवलं जातं आणि गाय चांगली दूध देते. थोडक्यात सांगायचं म्हणजे गाईचा मूड चांगला राखणं हे महत्वाचं आहे. गाय म्हणजे मशीन नव्हे. आता गोपालनाच्या पद्धती काय? एक तर पारंपरिक पद्धत, म्हणजे जे सर्वसामान्य 99% शेतकरी जे करतात की बस कोणती गाय पाळायची, ती 1 लिटरची असो की 2 लिटरची असो. आपल्या पूर्ण भारतामध्ये 90% जास्त जनावरं हे अवारणीत आहे आणि म्हणजे त्यांचं कोणतंही वर्ण, कोणती काळी, कोणती भुरी, कोणत्या काळ्या रंगाची असते, त्याचं उत्पादन सुद्धा वेगवेगळं असतं आणि त्यांचं सरासरी उत्पादन हे फक्त 1 ते 2 लिटर आहे. तर हे वाढवून ह्या ज्या शास्त्रोक्त पशुसंवर्धनातून ते उत्पादन वाढवून आपण आज 40 लिटरपर्यंत नेला. राष्ट्रीय डेअरी संशोधन केंद्र कर्नाल या ठिकाणी करंट स्विस आणि करंट फ्राईस यासारख्या ज्या जाती निर्माण केल्या, एका दिवसात 40 लिटर दूध देतात. आपल्या राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यालयात त्यांनी फुले त्रिवेणी नावाची गाय निर्माण केली आहे, ती एका दिवसात 30 लिटर दूध देते. परंतु महत्वाचा आहे की आपल्या या भागामध्ये, विदर्भामध्ये या गायी एवढा दूध देणार नाहीत किंवा देऊ शकणार नाही. याचं कारण आता बघा, नोव्हेंबरचा महिना आहे आणि अजूनही पाहिजे तशी थंडी पडलेली नाहीये आणि थंडीचा दूध उत्पादनाशी अत्यंत दाट संबंध असतो. या ठिकाणी ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत ते लोक माझ्याशी सहमत होतील की हिवाळ्यामध्ये दूध उत्पादन वाढतं, उन्हाळ्यात कमी होतं. कारण की थंडीचा दूध उत्पादनाशी संबंध आहे, कारण त्याच्यामध्ये गाईच्या शरीरातून दूध उत्पादनासाठी आणि दूध आचळातून तयार झालेल्या खाली येण्यासाठी जे संप्रेरक लागते लॅक्टोजेन्स, त्याचं स्त्रवण ते थंड वातावरणात अतिशय चांगलं होते. आणि मशीनच्या बाबतीत ही म्हण अतिशय जास्त लागू पडते, ते आपण पुढे आता याच्यामध्ये बघणारच आहोत. आणि दुसरी आधुनिक पद्धत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर. आता या ठिकाणी बघा, एक चित्र मी असंच बघितलेलं आहे की एका गावामध्ये आम्ही फोटो घेतलेला आहे की हा शेतकरी चाललेला आहे, त्याचे जनावर त्यासोबत जात आहे. महिनोभर ती भटकतात आहे, त्यांना पोटभर चारा मिळत नाहीये. जो मिळतो तो निकृष्ट प्रतीचा मिळतो, त्याच्यामध्ये लिग्निनचं प्रमाण जास्त, सेल्युलस लिग्निन हेमिसेल्युलोजचं प्रमाण जास्त, त्यातून त्याच्या अन्नद्रव्याच्या गरजा पूर्ण होत नाही. जे काही त्यांनी खाल्लं ते सगळं चालण्या फिरण्यातच खर्च होते. तर आपण तिच्याकडून अपेक्षा करतो त्या गाईला की संध्याकाळी थकून भागून आल्यानंतर आणि तिच्यामध्ये गुण नसल्यानंतर आणि तिला चांगलं, म्हणजे आता मगाशी बाकीच्या वक्त्यांनी त्याचं चाऱ्याचं आणि आहाराचं महत्व सांगितलं, ते जर तिला मिळाले तर ती गाय दूध देणार नाही, हे लक्षात घ्यावं. ही आधुनिक पद्धतीचा एक गोठा या ठिकाणी या ठिकाणी होल्स्टन फ्रिजियन या जातीच्या गायी या ठिकाणी दाखवल्या. हा बारामतीला मी फोटो घेतलेला आहे, शरद पवार साहेबांचं जी डेअरी आहे तिथला फोटो मी घेतलेला आहे. आता आर्थिकदृष्ट्या किफायतशीर दूध उत्पादन कसं करावं याच्यामध्ये काही एक 8-10 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या मी तुला सांगतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने गायीची निवड. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या देशातल्या गाई म्हशींचं जे सरासरी उत्पादन 1 ते 2 लिटर आहे. आता एक गाई एक दिवशी सरासरी 50 किलो चारा खाते. 50 किलो चारा खाऊन एक गाय किंवा एक म्हैस फक्त 1 लिटर दूध देते. आणि दुसरी गाय जिच्यामध्ये तो जास्तीत दूध देण्याचा गुण आहे ती मात्र एका दिवशी 40 लिटर 30 किंवा 40 लिटर दूध देते. तर आता तुम्ही सांगा कोणती गाय परवडेल? आता तुम्हाला उदाहरण देतो. आता इथून वर्धा रोडला एक हिवरे नावाचा शेतकरी, दहिली नावाचं गाव आहे, तिथे आम्ही फिरता गेलो तर त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे 2च गायी आहे आणि ते एका गायीचं एका दिवशीचं उत्पादन 18 लिटर आहे. संकरित गायी होत्या. तर म्हणजे 36 लिटर दूध एका दिवशी त्या 2 गायी देतात. मग 36 गायी जर पाळल्या आपण 1 लिटर, 36 गायीला ठेवायला जागा जास्त, चारा जास्त, पाणी जास्त, औषध जास्त, मजूर जास्त. तर असं करण्यापेक्षा माझ्या पशुधन आणि उत्पादनाचे जे सुवर्ण सिद्धांत आहे, तर पहिला सिद्धांत 1 लिटर देणाऱ्या 36 गायी पाळण्यापेक्षा तुम्ही 18 ते 20 लिटर देणाऱ्या 2-3 गायी पाळा, म्हणजे त्याला आपल्याला रिसोर्सेस कमी लागतील. दुसरी गोष्ट, शास्त्रोक्त पद्धती गायीचे प्रजनन, याच्याविषयी मी सांगणार नाही. सातपुते साहेबांनी याच्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. शास्त्रोक्त पद्धतीने गायीचं आहार व्यवस्थापन याच्या संबंधी पण सांगण्यात आलेलं आहे. शास्त्रोक्त पद्धतीने गायीचे दुग्ध व्यवस्थापन, याच्यामध्ये काही गोष्टी कव्हर झाल्या, त्या काही मुद्दे सुटले ते मी सांगणार. शास्त्रोक्त पद्धतीने गायीचे सामान्य व्यवस्थापन ते मी त्याच्यात सांगणार. आरोग्य व्यवस्थापन त्यांनी डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आवास व्यवस्थापन हे मी थोडक्यात सांगणार. शास्त्रोक्त पद्धती हिशोब ठेवणार हे ते पण आहे. त्याच्यानंतर शास्त्रोक्त पद्धती विक्री करणे आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट अनावश्यक गायी कळपातून काढून टाकणे आणि त्यांच्या जागी फायदेशीर गायी घेणे किफायतशीर. की अशा ज्या 1-1 लिटर दूध 2-2 लिटर दूध देणाऱ्या गायी आपण पाळत बसलो तर आधीच आपल्या या विदर्भातला शेतकरी गरीब आहे, त्यांनी जर असं हे जर पाळत एवढं जर ओझं पाळत बसला तर तो बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने हा व्यवसाय करणं आवश्यक आहे. आता आपण एक करू, थोडक्यात आपण बघूया. तर शास्त्रोक्त पद्धतीने गायीची निवड म्हणजे जास्त दूध देणारी गाय निवडावी. देशी वर्णित जातीची, लाल सिंधी किंवा थारपारकर किंवा गीर, साहिवाल या गायी
संकरित जरी झालं तर जर्सी, संकरित जर्सी किंवा संकरित हॉस्टन फ्रिजियन. आपला विदर्भ हा उष्णकटिबंधीय देश व प्रदेश असल्यामुळे इथे जर्सी संघ 50%, ज्याच्यामध्ये 50% रक्त जर्सी, ती जागा आपल्याकडे जास्त सक्सेस आहे. जास्त पर्सेंटेजची गाय घातली तर ती वातावरणामध्ये ती धपा टाकेल, चारा कमी खाईल, पाणी जास्त पिईल आणि तिचं उत्पादन आपल्याला जास्त मिळणार नाही. म्हणून आता बघा, ही लाल सिंधी गाय आहे. त्यानंतर साहिवाल गीर आहे, ही आपल्याकडे जवळपास 12 ते 15 लिटर ही दूध आपल्याकडे देऊ शकते. साहिवाल. त्याच्यानंतर ही होल्स्टन फ्रिजियन आहे. हे पुण्याकडे जर आपण गेलो, मी गोदरेज सॉसमध्ये 1985 मध्ये असताना या प्रकारच्या गायी त्या ठिकाणी, पण आपल्याकडे या गायींना जर ठेवायचं असेल तर त्यासाठी तसं वातावरण मी पुढे जे सांगणार त्या प्रकारे तुम्हाला मेंटेन करावं लागेल. ही जर्सी इंग्लंडची जात आहे. आता व्याल्यावर गायची आणि वासराची काळजी हे आधी कव्हर झालेलं आहे. आहाराचं व्यवस्थापन एक थोडक्यात सांगतो की त्याच्यामध्ये आहार पौष्टिक पाहिजे, सकस पाहिजे आणि जवळपास 50 किलो चारा लागतो एका गाईला. आणि त्या ठिकाणी एका गाईला जवळपास 5 ते 7 किलो कोरडा चारा आणि 30 ते 35 किलो हिरवा चारा पाहिजे. मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला की खुराक म्हणजे काय किंवा सुग्रास म्हणजे काय. ते एक प्रकारचं मिश्रण असतं, त्याच्यामध्ये भरडलेलं धान्य असतं, डाळीची चुरी प्रोटीनचा सोर्स म्हणून असते, धान्याचा कोंडा, ढेप, साधं मीठ, 1 किलोचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. आता हा मी राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेमध्ये 1995 मध्ये जेव्हा डॉक्टरेट करत होतो तिथला हा फोटो घेतला. हा एवढ्यासाठी की त्या ठिकाणी या ज्या होल्स्टन फ्रिजियन जातीच्या गायी आहे त्यांना ॲडली फिडिंग केलं जातं, म्हणजे त्यांची चाऱ्याची नांद ही 24 तास भरलेली असते. कारण की गायीच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये रक्त आणि आपल्या अंगामध्ये म्हणजे तोंडामध्ये लाळ ही जशी 24 तास बनते, त्या प्रकारे गायीच्या आचळामध्ये जे अल्व्हिओला पेशी असतात त्याच्यामध्ये थेंबाथेंबांनी दूध हे 24 तास बनण्याची प्रक्रिया सुरू असते. आणि त्याच्यासाठी त्यांना अन्नद्रव्याचा पुरवठा पाहिजे आणि म्हणून त्यांना 24 तास अन्नाचा पुरवठा. पण तुम्ही 2 किंवा 3 वेळा पण त्याला ॲडली फिडिंग करू शकता. शास्त्रोक्त पद्धतीने आवास व्यवस्थापन, गोठा कसा पाहिजे, उंचावर पाहिजे, हवेशीर पाहिजे, प्रकाशमान पाहिजे. त्यासाठी की त्याच्यामध्ये त्यांचं जे हॉर्मोनचं जे त्याच्यामध्ये शरीरामध्ये जे संप्रेरकाचं स्त्रवण आहे ते वेगळ्या प्रकारे, चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्यामुळे दूध उत्पादन चांगलं मिळतं. उन्हाळ्यात थंड पाहिजे आणि हिवाळ्यात उबदार पाहिजे, कारण थंड वातावरणाचा दूध उत्पादनाशी फार दाट संबंध आहे आणि हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये दूध उत्पादन वाढतं. गोठ्याच्या आवारामध्ये गर्द सावलीदार झाडं पाहिजे, जेणेकरून ते रवंथ करणे त्या ठिकाणी त्यांना बसायला जागा पाहिजे. आता बंदिस्त गोठा, या प्रकारचा गोठा आम्ही शिफारस करत नाही. हा थंड प्रदेशासाठी, हा झाशीचा गोठा आहे. झाशीला ज्या प्रकारचा गोठा आहे उत्तर प्रदेशामध्ये, थंडी खूप पडते, तिथे 1 डिग्री टेम्परेचर असतं. आणि शास्त्रोक्त पद्धती सामान्य व्यवस्थांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी ते वेळेवर चालायचं, वेळेवर दूध काढायचं. हे नाही की आज सकाळी 6 वाजता, उद्या सकाळी 6 वाजता, परवा, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात. कारण की त्या पर्टिक्युलर वेळेला जो दूध काढलं तर आपल्याला दूध उत्पादन जास्त मिळतं. खरारा करणं, त्याचे फायदे पुढे येणार आहेत की त्यांनी शरीरावरचे लूज केस, धूळ निघून जाते आणि त्या रक्ताविसरण वाढतं. आणि 1 लिटर दूध गाईच्या आचळामध्ये तयार होण्यासाठी 400 लिटर रक्त हृदयापासून गाईच्या आचळामध्ये सर्क्युलेट व्हावं लागतं. तेवढं रक्त गाईच्या अंगामध्ये राहत नाही, तर परंतु त्याचं सर्क्युलेशन तेवढं हवं, तेव्हा त्याचं दूध उत्पादन चांगलं होतं. त्याचे केस काढावे लागतात, त्याच्या खुराच्या जवळपास किंवा शेपटीच्या आसपास आणि आचळाच्या जवळपासचे केस काढणं आवश्यक आहे. आणि ते खूर सुद्धा व्यवस्थित आपण खोडून घ्यायला पाहिजे, पण नैसर्गिक पद्धतीमध्ये याची आवश्यकता पडत नाही. दुग्ध व्यवस्थापन, जास्त दूध देणाऱ्या गाईला दूरवर फिरवणे. जर तिला त्या शेतकऱ्याने, मी तुम्हाला हे पुस्तकी ज्ञान सांगत नाहीये, त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, साहेब माझी 18 लिटरची गाय म्हणे, मी 1 किलोमीटर फिरवली ते 1 लिटर दूध कमी होते. तर चालण्या फिरण्यामध्ये दूध उत्पादन, त्याची शक्ती आणि चाराचं जे अन्नद्रव्य ते खर्च होऊन जातं आणि म्हणून उत्पादन हे महत्वाचं कारण आहे. तर याचं जे जास्त दूध देणाऱ्या गाईच्या 5, 6, 10 लिटर देणार त्यांना जास्त फिरवू नये. हा नावाचा, हा बिना पैशाचा यामध्ये मुद्दा सांगितला. उन्हात फिरवणे, कारण उन्हात त्यांचं कोअर टेम्परेचर वाढते आणि दूध उत्पादन कमी होते. दूध काढण्याआधी थंड पाण्याने आंघोळ घाला. आता हे ज्याच्यात काही जास्त पैसे लागत नाही, तर थंड पाण्याने दूध आंघोळ घातल्यामुळे त्यांचं शरीर थंड होतं आणि त्याच्यामुळे संप्रेरकांचं प्रमाण, त्याच्यामध्ये स्त्रवण चांगलं होतं, दूध उत्पादन वाढते. वासरू सोडून पहिल्या धारा पिऊ द्याव्या, पण मग त्याला काढून गाईच्या पुढ्यात बांधतो. तर त्याला वासराला पाहिल्याबद्दल, त्याला चाटण्याबद्दल गाईला पान्हा फुटतो आणि गाईला पान्हा फुटतो म्हणजे तिच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचा प्रवाह वाढतो आणि दूध उत्पादन चांगलं होतं. इथं मारहाण किंवा धक्काबुक्कीवर, मग तुम्हाला मी कृष्णाचं चित्र दाखवलं. का दाखवलं? संगीताचा प्रभाव, चांगला प्रभाव दर्शवण्यासाठी, तर गाईचा मूड चांगला ठेवण्यासाठी दिला. काही लोकांना, आता मी एका आमच्या ऑफिसमध्ये, मी किती केंद्रीय कापूस संशोधनमध्ये 15 वर्ष होतो, असंच एक भाषण देत होतो. तर आमचा चहावाला पण ते भाषण ऐकत होता. भाषण संपल्यावर तो बाहेरचा आला, म्हणे साहेब तुम्ही सांगितलं की म्हशीला मारायचं नाही, माझ्या शेजारी म्हशी मारा आणि तो रोज मारतो म्हणे त्याला, आणि मग त्याची म्हैस दूध देत नाही. म्हटलं तूच प्रश्न विचारला आणि तूच उत्तर दिलं. अरे त्या मारण्याने त्याला राग येतो, गाईला म्हशीला पण राग येतो. इंग्लंडमध्ये संशोधन झालं याच्यामध्ये.
आणि त्याच्यामुळे दूध उत्पादन कमी होतं. आणि तिला देव मानताना मग देवासारखं ठेवा ना, तिला तुतारे टोचायला तिला माराल आणि तिच्याकडून अपेक्षा कराल की तिने आपल्या पोराला रागवून पहा. तो म्हणत मी अभ्यास नाही करत, जा काय करायचं करून घे. आणि त्याला जर प्रेमाने समजावलं की बेटा तू अभ्यास करशील, सहाय्य होशील, चांगला राहशील, तर तो जरूर अभ्यास करेल आणि तो हे होईल. त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसाच गायीच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम तिच्या शरीरात असणाऱ्या हार्मोन्सच्या स्त्रवणावर होतो आणि त्याचा परिणाम दूध उत्पादन कमी होते. एवढं हे बारीक असं शास्त्र आहे. तर म्हणून हे करू नये. पूर्ण शांत वातावरणात दूध काढावं. आता तुम्हाला हरियाणाचा किस्सा सांगतो. माझे आता त्या ठिकाणी हरियाणामध्ये काय झालं की काही लोकांनी हे असे जे स्पीकर लावले आणि त्या मशीनने अचानक दूध देण्यात आलं. मग पंचायत बसली, ते खाटल्यावर बसले सगळे लोक, म्हातारे लोक हुक्का पीत, ऐसा क्यों हो गया होगा. तर मग त्यांना कळलं की डीजे लावल्यामुळे झालं असेल. मग त्यांनी लगेच सांगितलं की जो डीजे लावेल तर त्याला 11,000 रुपये दंड, दुसऱ्यांना लावेल तर 21,000, तिसऱ्याला लावलं तर 31,000 रुपये दंड. आता एवढा दंड कोण देईल? बंद पडलं. आणि जसे ते डीजे वाजणं बंद झालं, मशीनचं दूध उत्पादन परत आपल्या जागेवर आलं. एवढा दाट म्हणून आपण काय म्हणतो, डेअरी कुठे पाहिजे? शांत वातावरणात पाहिजे, जिथे धक्काबुक्की जास्त असं शांत वातावरण असावं. पूर्ण तळव्याने दूध काढावं. आता मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं हे अंगठे लावले. मी आता बॉम्बेला बॉम्बे दर्शनला गेलो तर माझ्या बाजूला एक माणूस बसला होता, त्याच्या अंगठ्यावर फोड होता. मी त्याला म्हटलं आप अंगूठा निकाल के दूध दिला. तो एकदम आश्चर्यचकित झाला. म्हणे आप ज्योतिषी हो क्या? बेटा मैं ज्योतिषी नहीं हूँ, लेकिन मेरा ऐसा अंदाजा है कि आप अंगूठा लगा के दूध निकालते. और मैंने बोला ऐसा ही फोड़ा आपके गाय के भैंस के या जो भी है बोले उसके थान पे हो गया होगा. बोले साहब बिल्कुल सही बोल रहे हो, मैं उदयपुर का रहने वाला हूँ, मेरे घर में भैंस है और ये मैं बचपन से ऐसे दूध निकालता हूँ. मैंने ताबड़तोब बंद करा, बंद करो इसको. और वहां पे मतलब अपने गाय भैंस को त्याचा मस्टडीज होतो आणि तो सड खराब होतो नेहमीसाठी. कारण आपल्या तोंडाचं कातडं जसं नाजूक असतं तसं त्याच्या सडाचं कातडं नाजूक असतं आणि त्याला इजा होते. तर ते करू नये. पूर्ण हाताने दूध काढावं. आता त्याच्या पूर्ण तळव्याने दूध काढायचं, अंगठा देवाकडे ठेवायचा आणि असं दूध काढायचं. मग काही लोक म्हणतात नाही हो, हात म्हणे बरोबर निष्ठत नाही. अरे दुधामध्ये मलाही असते ना, हातात थोडं दूध घ्या, असं लावा आणि दूध काढा. बरोबर होतं, हळूहळू सवय होऊन जाईल. आणि त्याच्या आधी गाईला पान्हावणं आवश्यक आहे. आणि तिला फक्त लाड करा अर्धा तास तिला आंघोळ घाला, लाड करा, तिला गोळ्याचा तुकडा खाऊ घाला. तिला देव मानताना खरोखरी देव माना. मशीन नाही आहे गाय म्हणजे. त्यानंतर पूर्ण दूध काढायचं. आता माझे गुरु डॉक्टर तोमर म्हणजे चौधरी चरण सिंगचे जावई, अजित सिंगचे साळे. तर ते डायरेक्टर होते, माझे गुरु होते. त्यांची बदली कर्नालवरून बरेलीला झाली. पहिल्या दिवशी गेले, कारमधून उतरले सुटाबुटामध्ये. आणि हा गैरसमज आहे की सुटाबुटातल्या माणसाला काही कळत नाही. असं नाही, हा सूट आज घातलेला आहे. पण जेव्हा आम्ही शेणामध्ये काम करतो तर ह्या सूट घालून काम नाही करत. आम्ही ते हाफ पॅन्ट घालून काम करतो. आणि ते तिथे उतरले आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं दूध निकाल दिया की हा साहेब निकाल दिया. बोले ऐसा क्या? एका गाई म्हशीखाली बसले, दूध काढलं, 1 पाव दूध निघालं. दुसऱ्या म्हशीखाली बसले, पुन्हा 200 ml दूध निघालं. म्हणजे आप तो बोलते तर पुरा निकाला पुरा दूध. आता कल्पना करा की एका गाई म्हशीचं 1 पाव दूध कमी काढलं तर 100 म्हशींचं किती होईल? एका दिवसात डेअरीचं प्रोडक्शन वाढलं. म्हणजे म्हशीच्या किंवा गाईच्या आचळामध्ये तयार झालेलं पूर्ण दूध काढणं आवश्यक आहे. नाहीतर ते वाया जाते, परत रिअब्झॉर्ब होते आणि ते वाया जाते. आणि दूध हे अतिशय महागडी वस्तू आहे, ती वाया जाते. म्हणून पूर्ण दूध काढणं आवश्यक आहे. अंगठा लावून दूध काढू दे. मग काय सांगितलं तुम्हाला, इव्हन बोटामध्ये अंगठा नको. एका माणसाची काय हे दूध देत नव्हती, ती लाता मारायची. अरे लाता का मारते, सगळं काही ठीकठाक आहे. मग त्या तज्ञाचं लक्ष त्याच्या हाताकडे, हे अंगठी काढ म्हणे आणि अंगठ्या काढ म्हणे आणि अंगठ्या काढून माझं दूध काढ. पण गाडीचं दूध लाता मारणं बंद झालं. आता बघा किती बारीक शास्त्र आहे गाईचं दुग्ध व्यवस्थापन. आता बघा याच्यामध्ये एकच मुद्दा सांगतो की गाईचं दूध उत्तम दूध आहे. त्यात सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य असतात. गाईच्या दुधाला वास येतो. का बरं वास येतो? कारण त्याच्यामध्ये काय त्याची जी बाजूला शेण पडलेलं असते, मूत्र पण त्याचा वास. म्हणून गाईला धुवायचं दुसऱ्या ठिकाणी दिलो. मग दुग्ध व्यवस्थापनाचं त्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये मी जास्त सांगणार नाही. गाईचे सड एकदा दूध काढायच्या आधी, एकदा दूध काढल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे. आपले तळवे पण धुवून घ्यायचे, म्हणजे स्वच्छ दूध उत्पादनाला मदत होते. आणि गाईला मारहाण वगैरे ते करू नये. हे बघायचं झालं. आता हे चित्र आहे, त्या ठिकाणी मेंदूपासून जी पियूशिका ग्रंथी आहे ते पूर्ण कसे त्याचं चित्र आहे ते झालं, ते पण सांगणार नाही. गाईचं आरोग्य व्यवस्थापन, याच्यामध्ये फक्त 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. लसीकरण, बाह्य परजीवीचा नायनाट, अंतरपंज, हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बाह्य परजीवींमध्ये लुगवा, गोचीड, गोमाशा वगैरे असतात. तर गाईच्या अगर जो बाह्य परजीवी असतात तर त्याला मारण्यासाठी त्याला खरारा करणे एक साध्या बिना पैशाचा उपाय झाला. दुसरा उपाय म्हणजे एक ब्युटॉक्स नावाची औषध येते, ते फक्त गाईच्या शरीरावर 3 महिन्यातून एकदा, 2-3 महिन्यातून एकदा फवारायचं झालं. त्यांनी सगळे ते किडे वगैरे मरून पडतात. आणि अंतर्गत परजीवींचा त्याच्या आतमध्ये जे कृमी होतात, गोल कृमी, पट्टा कृमी, त्याचा नायनाट करण्यासाठी पानाकोर किंवा अल्बेंडाझोल किंवा थायबेंडाझोल हे औषध 3 महिन्यातून एकदा त्यांना पाजायचं. आता लसीकरण त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हिशोब ठेवायचा की गोपालनामध्ये फायदा झाला की तोटा झाला. तर हे फक्त हिशोब ठेवला तरच
कळून येतं, तर हिशोब ठेवणं महत्वाचं आहे. आणि गोपालनापासून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा, तर दुधाचे प्रसंस्करित पदार्थ बनवून विकणं. आता जर आपण आपण जर 1 लिटर पासून खवा बनवला तर जवळपास 200 ग्राम बनेल, आणि असा 10 लिटर पासून आपल्या 5 लिटर पासून 1 किलो खवा मिळेल. त्या खव्यामध्ये जर 1 किलो 40 रुपये साखर टाकली तर 2 किलो पेढे मिळतील, आणि 2 किलो पेढे 800 रुपयाचे मिळतील. तर अशा प्रकारे उदाहरण सांगितलं तुम्हाला की प्रसंस्करित पदार्थ जर आपण विकले तर आपल्याला फायदा मिळेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते लोक पेढे बनवून शिर्डीच्या देवळात विकतात, आपण इथल्या देवळामध्ये विकू शकतो आणि फायदा जास्त मिळू शकतो. त्याच्यानंतर गायीच्या पोटी जन्म घेतलेल्या नराचं संगोपन करून प्रजननासाठी मगाशी सातपूर साहेबांनी युवराजचं नाव घेतलं, तर तो जो म्हशीचा रेडा आहे त्याचं एक सिमेंटची कांडी, जरा सांगतो, एक सिमेंटची कांडी जी आहे ती 1000 रुपये विकल्या जातात. ते करू शकतो. शेणखत विकू शकतो आपण. गांडूळ अमेझॉनवर बघा 50 रुपयाची गोवरी विकल्या जाते, हे आपण करू शकतो. स्वच्छ दूध करून विकू शकतो. हे माझ्या 35 वर्षाच्या अनुभवावर आधारित गोपालनावर लिहिलेलं छोटंसं पुस्तक आहे. जर कोणाची इच्छा असेल तर हे लेक्चर झालं घेऊ शकतो. धन्यवाद.